अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 17 मधील गळगळेश्वर रविनगर येथे भाजपाची भव्य जाहीर सभा पार पडली। राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला। भाजपाच्या अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक 17 मधील गळगळेश्वर रविनगर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। राज्याचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला संबोधित करत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुनंदा विनोदराव खरोड, मोनाली तुषार चौधरी, आशिष बबनराव अतकरे तसेच भाजपा पुरस्कृत उमेदवार संतोष देवमन खेडेकर यांची एसी ही निशाणी आहे। या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले। सभा दरम्यान येणाऱ्या काळात अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विकास आराखडा देखील जनतेसमोर मांडण्यात आला। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, रोजगार, महिला सक्षमीकरण यासह शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आपण तयार केला, आपण काय विकास आराखडा तयार करतोय बंधू भगिनींनो। आपण अमरावती शहरामध्ये आज मला अभिमान आहे, आपलं सरकार आलं। देवेंद्र फडणवीस जी या शहराचे भाची आहेत, देवेंद्रजीच्या मामाचं गाव आहे। आज बघा आपल्या अमरावतीला आता विमानतळ सुरू झालं, पण आता लवकरच अमरावती पासून हैदराबाद, अमरावती पासून पुणे, अमरावती पासून इंदोर आपले 8 विमानं सुरू होण्याची निर्णय आता घेतलेला। 8 विमानं आता अमरावतीवरनं सुरू होते आहे। एवढंच नाही तर माझ्या लहान लहान या ठिकाणी लहान बहिणी आहेत। आता अमरावतीमध्ये आशिया खंडातलं, देशातलं म्हणजे अमरावती शहर देशाच्या नकाशावर येईल असं या अमरावती शहराचं सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर, विमानाचं पायलट ट्रेनिंग सेंटर हे जगात देशातलं सर्वात मोठं सेंटर अमरावतीमध्ये होते आहे।